मित्रांनो आणि वयस्कर माझ्या बंधू भगिनींनो, वयाच्या अशा टप्प्यावरती मुलांनी जर तुमची साथ सोडली असेल तर खचून न जाता आज माझी ही कहाणी आणि कथा तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला देखील यामधून प्रेरणा, आत्मविश्वास आणि जीवन जगण्याची ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज मुलं आणि सुना त्यांच्या सासूच्या पाठीमागे आणि आईच्या पाठीमागे वेड्यासारखी धावत होते आणि आईवरचे प्रेम उतू चालल्यासारखं खूप जीव ओतून आईला सांगत होते, आई माफ कर आम्हाला, आम्ही चुकलो, तुझ्यावर तो विश्वास ठेवला नाही आणि खूप मोठी गोष्ट गमावली. परंतु आई, आज तू आम्हाला माफ कर मोठ्या मनाने आणि घरी चाल राहण्यासाठी. परंतु त्याच आईने सांगितलं, नाही मुलांनो, जीवन जगायचं असेल तर किंमत आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान ही गोष्ट गहाण ठेवून चालणार नाही आणि तो स्वतःसाठी कमवावाच लागतो. त्याच्याचमुळे दुसऱ्याच्या समोर स्वाभिमान गहाण ठेवून जगण्यापेक्षा 2 घास मीठ भाकरी खाऊन माणूस सुखाने जगू शकतो आणि हीच गोष्ट मला समजली. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि राहिलीच गोष्ट माफ करायची. तर मुलांनो, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणतात कशाला? अरे, ह्या जगामध्ये आईचं हृदय इतकं मोठं आहे की जी मेल्यानंतर सुद्धा मुलं कितीही चुकली तरी आपल्या मुलांना शाप न देता आशीर्वादच देत असते. त्यामुळे मी तुम्हाला कधीही शाप नाही दिला आणि माझा आशीर्वाद सदैव नेहमी तुमच्या सोबत राहील. परंतु मुलांनो, उद्या तुम्हालाही माझ्यासारखीच वेळ येणार आहे. उद्या तुमच्या मुलांनी तुमच्यावरती म्हातारपणामध्ये तुम्हाला घराबाहेर काढू नये, हीच खूप मोठी गोष्ट होईल. म्हणून आजच तुमचे डोळे उघडे करा आणि तुमच्या म्हातारपणीची काठी मजबूत बनवून तुमच्या मुलांना उत्तम चांगल्या प्रकारे संस्कार द्या. आता या तुम्ही मला माझ्या जीवनामध्ये आता माझा हा आनंद, स्वाभिमान कुठेही गहाण ठेवायचा नाही आणि माझ्या जीवनात आलेला हा आनंद अजिबात विरघळून द्यायचा नाही. आज तर मीनाबाईने खडे खडे शब्दांमध्ये सुनांना आणि मुलांना सुनावलं होतं. परंतु मित्रांनो, खरं तर मीनाबाईंचं आजच काहीच चुकलं नव्हतं. त्यांनी जीवनाच्या अशा एका वयाच्या टप्प्यावरती हा निर्णय घेतला होता की ज्या वयामध्ये आई वडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते, त्याच वयामध्ये मीनाबाईंच्या मुलांनी, सुनांनी त्यांना घर सोडण्यासाठी भाग पाडलं होतं. तर मित्रांनो, तुम्हालाही जर तुमच्या मुलांनी हेच संकटात टाकलं असेल तर ही गोष्ट तुम्ही नक्की ऐका. कारण म्हातारपणामध्ये मुलं, सुना किंमत देत नसेल तर ती किंमत आपण स्वतः कमवायची आणि आपला स्वाभिमान दुसऱ्याच्या पदरी गहाण ठेवून कधीही जगायचं नाही. सकाळची वेळ होती. मीनाबाई किचनमध्ये चहा बनवत होती. त्याच वेळी त्यांची मोठी सून उज्ज्वला आत आली आणि टोमणा मारत मीनाबाईंना म्हणाली, आई काय झालं, तुम्ही अजून चहा नाही बनवला? मीनाबाई हसत म्हणाली, हा सुनबाई, आत्ता बनवते, नाश्ता बनवतच होती म्हणून थोडा उशीर झाला. उज्ज्वला रागाला येऊन म्हणते की तुम्ही चहा घेऊन जावा, मी नाश्ता घेऊन येते. कारण तुमच्या भरोशावर राहिलं तर चहा सुद्धा नशिबात नसेल. मी तर थकून गेले. तुम्हाला इथे सगळेजण भुकेलेले आहेत आणि तुम्ही एवढ्या हळूहळू काम करताय. तेव्हा मीनाबाई हळू आवाजात उज्ज्वलाला बोलतात की बाळा, नरेशने भजी बनवायला सांगितले होते त्यामुळे उशीर झाला, नाहीतर तुला तर माहीतच आहे मी चहा किती लवकर बनवते. ती उज्ज्वला तोंड वाकडे करून बोलत होती की मला माहीत आहे तुम्ही किती लवकर चहा बनवतात ते. हे ऐकून नरेश, जो आत्ताच किचनमध्ये आला होता, तो मध्येच बोलतो, उज्ज्वला तू आईशी असं का बोलत आहेस? थोडी तरी लाज वाटू दे तुला. आई ह्या वयात सुद्धा आपल्यासाठी किती काय काय करते. उज्ज्वला, यापुढे तू आईशी असं कधीच नाही बोलायचं. नरेशचे बोलणे ऐकून उज्ज्वला बोलते, ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या आईला समजवा. जर हळूहळू काम करायचं असेल तर एका जागेवर बसून राहा, कामं मी स्वतः करेन. असे बोलत उज्ज्वला चहा आणि नाश्ता घेऊन किचनमधून बाहेर गेली.
नरेशने आईकडे पाहिलं आणि म्हणाला की आई, तुला काम करायची काहीच गरज आहे का? तू तुझ्या खोलीमध्ये बसून आराम का करत नाहीस? तुझ्या 2-2 सुनबाई आहेत, त्या स्वतः तुला बनवून देतील ना. मीनाबाई काहीच बोलल्या नाहीत आणि गुपचूप चहा घेऊन त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या. गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाईंनी त्यांचे पूर्ण शिक्षण त्यांची दोन्ही मुले नरेश आणि रोहन यांच्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या नवऱ्याच्या मरणानंतर त्यांनी दोन्ही मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला. मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या घरात अशा सुनबाई आल्या की त्यामुळे घरात हळूहळू मीनाबाईंची किंमत कमी होत गेली. खोलीमध्ये गेल्यानंतर त्या त्यांच्या नवऱ्याच्या फोटोसमोर जाऊन बसतात आणि रडू लागतात. मी काय एवढी वाईट आहे का? आता आपल्याच घरचे मला टोमणे मारत असतात. मीनाबाई त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमायला लागतात. त्यांच्या डोळ्यांसमोर तो दिवस येतो जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या दोन्ही सुनबाई उज्ज्वला आणि रेश्मा आल्या होत्या. उज्ज्वला खोलीमध्ये येताच बोलते की आई, तुम्ही इथे आराम करत बसता आणि आम्ही पूर्ण दिवस घरची कामे करतो. तुम्ही सुद्धा काही कामं करत जावा. घरचे एवढा आराम करणं सुद्धा चांगलं नाही ना. रेश्मा सुद्धा तिच्या हामध्ये हा म्हणत म्हणाली की हा आई, तुम्ही सुद्धा थोडा हातभार लावत जावा. शेवटी हे घर तुमचं सुद्धा आहेच. फक्त बसून कामं नाही चालणार. असंच बसून राहिलात तर आजारी पडशाल आणि तुम्ही आजारी पडला तर तुमची काळजी कोण घेणार नाही. तर आम्ही कामात व्यस्त असतो, त्यामुळे ती आम्हाला जमणार नाही. त्यामुळे हेच योग्य राहील की तुम्ही थोडे हातपाय चालवावे. मीनाबाईंनी त्यांचे बोलणे मनाला खूप लागत होते, पण त्या स्वतःला सावरून म्हणाल्या की पोरींनो, मला स्वतःलाच असं बसून राहण्याची इच्छा नाही. पण मला वाटलं माझं काम करणं तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी माझ्या खोलीमध्ये बसून राहते. मग त्या हळू आवाजात दोघींना बोलतात की तुम्ही जे सांगाल ते मी करेन. सांगा काय काम करायचं आहे ते. उज्ज्वला आईचं बोलणं ऐकून त्यांना बोलते की अहो, यात विचारायचं काय आहे? घरात कामाचं कामच पडली आहेत. तुम्ही असं करा की सकाळ संध्याकाळच्या चहा नाश्ता तुम्हीच बनवत जावा आणि छोटी मोठी कामे तर तुम्हाला माहीतच आहे की घरात किती आहेत ते. असं म्हणत दोन्ही सुना खोलीतून बाहेर जातात आणि मीनाबाई मात्र तिथे शांत उभ्या राहतात. मीनाबाई हे सगळा विचार करतच होती की तेव्हाच त्यांची सून उज्ज्वला खोलीमध्ये येते आणि त्यांना बोलते की आई, 2 तास झाले आहेत. जर तुमचा चहा संपला असेल तर जाऊन जेवण पण बनवा. तेव्हा मीनाबाई उज्ज्वलाकडे पाहून बोलतात की हा सुनबाई, लगेच जाते. थोडा वेळ डोळा लागला होता तेव्हा उज्ज्वला टोमणा मारत बोलते की बरे, तुमचं जेव्हा मन करेल तेव्हा झोपा काढता, नाहीतर दुसरं काही काम आहे तुम्हाला आणि आम्हाला बघा. तुमच्यामुळे कुठे फिरायला सुद्धा जायला मिळत नाही. जेव्हा पण तुमच्या मुलाला बोलते की कुठे फिरायला जाऊया का, तर ते हेच बोलतात की आईला असे सोडून कसं जाऊ शकतो. राहिली गोष्ट भाऊजींची, तर ते जेव्हा मन करेल तेव्हा रेश्माला फिरायला घेऊन जातात. उज्ज्वलाचे हे बोलणे ऐकून मीनाबाईंच्या मनाला खूप वाईट वाटते आणि उज्ज्वला त्या बोलतात की सुनबाई, मी आजच नरेशशी बोलते की तो तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणून माझी काळजी करायची काहीच गरज नाही. मी माझं काम स्वतः करू शकते. एवढं ऐकताच उज्ज्वला रागाने बोलते, काही गरज नाही त्यांना काही बोलायची आणि हो, लवकर जेवण बनवा. असे बोलून उज्ज्वला खोलीतून बाहेर जाते. उज्ज्वलाचे असे बोलणं ऐकून मीनाबाईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. नंतर त्या डोळ्यातील अश्रू पुसून जेवण बनविण्यासाठी किचनमध्ये गेला. जेवण बनवता बनवता मीनाबाईंना 2 दिवसा अगोदरच्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. दुपारची वेळ होती. उज्ज्वला आणि रेश्मा त्यांच्या खोलीमध्ये बसून गप्पा मारत होत्या. त्याच वेळी कोणीतरी दरवाजा ठोठवल्याचा आवाज आला. उज्ज्वलाने दरवाजा उघडला तर समोर तिची मैत्रीण ललिता होती. अगं ललिता, ये बरं, बरेच दिवसांनंतर आली. उज्ज्वला हसत हसत बोलते. ललिता आतमध्ये येते आणि बेडवर बसून बोलते की हा ना लग्न समारंभामध्ये एवढी व्यस्त झाली आहे की भेटायलाच वेळ मिळत नाही. बरं, ते जाऊ दे.
तू सांग, तुझं कसं चालू आहे सांसारिक जीवन? उज्ज्वलाने दीर्घ श्वास घेत बोलते की नको विचारू बाई, इथं तर माझं नशीबच खराब आहे. अगं असं का म्हणते? काय झालं? ललिताने उत्साहाने विचारले. रेश्मा सुद्धा त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि बोलली की अगं काय सांगू ललिता, ह्या घरातील सगळ्यात मोठी समस्या आमची सासूबाई आहे. दिवसभर बसून असते, काही करत सुद्धा नाही. त्या जेवण चांगलं बनवतात आणि नाही त्या काही कामात मदत करतात. ललिता चकित होऊन विचारते, खरंच? नाहीतर वयस्कर लोकांना आरामच हवा असतो, मग तुम्ही लोक त्यांच्याकडून एवढे काम का करून घेता? तेव्हा उज्ज्वला हसत हसत बोलते, अगं बाई, त्यांच्याकडून कामं करून घेणं तर लांबच राहिलं. आम्हाला तर हेच हवं आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे तर निघून जावं, नाहीतर वृद्धाश्रमामध्ये तरी निघून जावं. कमीत कमी आम्ही तरी सुखात राहील. तेव्हा रेश्मा सुद्धा मान हलवत बोलते की हा ताई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. असं वाटतंय की आमचं जगणंच थांबलं आहे. सतत यांना पाहून असं वाटतं की यांची सेवा करावी लागते. खरं सांगावं तर मी माझ्या नवऱ्याला रोहनला सुद्धा बोलले आहे की आईनं वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्यायला हवं, पण यांना तर सतत त्यांच्या आईची काळजी वाटत असते. तेव्हा लगेच ललिता चकित होऊन विचारते की उज्ज्वला, तुझ्या नवऱ्याचे काय मत आहे याबद्दल? तेव्हा उज्ज्वला बोलते की नरेशला मी जेव्हा पण याबद्दल बोलते तेव्हा ते माझ्यावरच रागायला जातात. माझं मन तर म्हणते की यांना आजच वृद्धाश्रमामध्ये सोडून यावे. तेव्हा ललिता थोडे गंभीर होऊन बोलते की हे तर चुकीचं आहे ना, शेवटी त्या तुमच्या सासूच आहेत. त्यांनी तुमच्या नवऱ्यांना लहानाचं मोठं केलं आहे. हे ऐकताच रेश्मा ललिताला बोलते की अगं ललिता, तू सुद्धा जुन्या काळातल्या लोकांसारखी बोलू लागली आहे. या काळात कोण आपल्या सासूची एवढी सेवा करत नाही, तर आमचं लग्न आमच्या नवऱ्याशी झालं आहे, सासूबाईंशी नाही. हे सगळे शब्द मीनाबाईंनी त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असताना त्यांनी हे सगळं ऐकलं होतं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यांनी कधी स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की त्यांच्या सुना असा काही विचार करतील. त्या विचार करू लागल्या, खरंच मी या घरात सुनांच्या डोक्यावर ओझं बनून राहिली आहे का? मीनाबाई त्यांच्या आठवणीत हरवल्या होत्या. तेवढ्यात बाहेरून उज्ज्वलाचा मोठा आवाज आला, आई, आज घरामध्ये जेवण बनवायचं का हॉटेलमधून ऑर्डर करू? उज्ज्वलाच्या आवाजाने मीनाबाई हादरून गेल्या. मीनाबाईंनी लगेच किचनमध्ये जाऊन जेवण बनवलं आणि उज्ज्वला म्हणाली, सुनबाई, मी जेवण बनवलं आहे. मला थोडासा कंटाळा आलाय म्हणून मी रूममध्ये जाऊन थोडा आराम करते. उज्ज्वलाने काहीच उत्तर दिलं नाही. मीनाबाई रूमकडे जातच होत्या. तेवढ्यात त्यांना रेश्माने मध्येच चढवलं आणि म्हणाले, आई, तुम्हाला जेवण बनवायचं नव्हतं तर मला सांगायचं ना. मीनाबाई आश्चर्यचकित होऊन रेश्माला म्हणाल्या, सुनबाई, मी तर जेवण बनवलं आहे, तू असं का बोलत आहेस? रेश्मा म्हणाली, माहीत आहे तुम्ही जेवण बनवलं आहे, पण एवढं कमी जेवण बनवण्यापेक्षा तुम्ही बनवलं नसतं तरी चाललं असतं. तुम्हाला बनवण्याचा एवढाच कंटाळा आला होता तर मला सांगायचं, मी बनवलं असतं. संध्याकाळ होत आली होती. मीनाबाईंची मुलं नरेश आणि रोहन घरी येणार होते. तेव्हा त्यांच्या बायका उज्ज्वला आणि रेश्मा कधीपासून त्या दोघांची वाट बघत बसल्या होत्या. जेव्हा नरेश आणि रोहन आतमध्ये आले, आतमध्ये पाऊल टाकताच तेव्हा दोन्ही सुना आपल्या गोष्टी त्यांना सांगत होत्या. उज्ज्वला तिच्या नवऱ्याला सांगते की बघा, तुमची आई दिवसभर झोपलेली असते, त्यांना जेवण सुद्धा बनवू वाटत नाही. आज तर त्यांनी एवढं कमी जेवण बनवलं आहे की कोणाचं पोट सुद्धा भरणार नाही. आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, आईने असं काय केलं? पण आई तर सगळ्यांची काळजी करते. तेवढ्यात रेश्मा म्हणाली, काळजी? भाऊजी, तुम्ही तुमच्या आईचेच गुणगान गात असता, पण आज बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. मी तर त्यांना सरळ सांगितलं होतं की तुम्हाला जेवण बनवायचं नाही तर मला सांगा, पण एवढा निष्काळजीपणा, आता तर हद्द झाली. रोहन रागातच म्हणाला, खरंच आई, तू असं केलंस? मीनाबाई नाराज होऊन म्हणाल्या, बाळा, मी तर जेवण बनवलं होतं, पण कदाचित थोडंसं कमी पडलं असेल. तेवढ्यात उज्ज्वला मध्येच बोलू लागली, हे तर तुम्ही सारखंच सांगत असता आई, पण खरं तर हे आहे की तुम्हाला आता आमची काळजी नाही. जी उज्ज्वला बोलत होती ते पण रेश्माला पटलं. हा, उज्ज्वला दीदी बरोबर बोलतात तुम्ही.
नरेश रागात म्हणाला, आई हे काय आहे? खरंच तुला आमची काळजी नाही का? अगोदरच कंटाळा आला होता तर तू सांगायचं होतं ना. रोज घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. मीनाबाईंच्या डोळ्यांमध्ये यश सुरू आलं. त्या नरेशला म्हणाल्या, नरेश, मी तर कधी कोणाकडे तक्रार केली नाही. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी खुश राहावं. पण आज हे तुझे शब्द ऐकून मला खूप दुःख होत आहे. तेवढ्यात रोहन म्हणाला, आई आता तुझ्या गोष्टीला तुझ्या गोष्टी आम्हाला सांगू नकोस. एवढं सांगून नरेश आणि रोहन आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. मीनाबाई तिथेच उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्यांनी कधी विचार सुद्धा केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हत्या. मीनाबाई गुपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. गावातल्या सगळ्यात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाई त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी 2 मुलांना मोठं करण्यासाठी घालवलं होतं. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलांना सांभाळण्यात कुठलीच कसर सोडली नाही. पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला. मुलांच्या लग्नानंतर सुना घरामध्ये आल्या आणि हळूहळू मीनाबाईंची घरातील किंमत कमी होत गेली. सुनांचे टोमणे, अपमान हे मीनाबाईचं त्या घरामध्ये श्वास गुदमरत होता. त्या दिवशी संध्याकाळी रूममध्ये गेल्यानंतर मीनाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या काही गोष्टी आठवू लागल्या. त्यांचे पती मीनाबाईंना म्हणायचे की आपल्याजवळ थोडाफार पैसा बचत करून ठेवूया. वेळेचं काही सांगता येत नाही, कधी काय होईल. त्यांनी त्यांच्या नवऱ्याने शिकवलेल्या गोष्टीला कधीच विसरले नाहीत. हळूहळू त्यांनी स्वतःसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे न खर्च करता ते बचत करून ठेवले. रात्रभर डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी ठरवलं की आता मला हे सगळं सहन होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाबाईंनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना बोलावून घेतलं आणि म्हणाल्या, मी आता इथं राहू शकत नाही. आता दुसऱ्या घरी राहायला जाणार आहे. ते घर तुमच्या वडिलांनी खरेदी करून ठेवलं होतं. मी माझ्या मर्जीने राहणार आहे. नरेश आश्चर्यचकित होऊन मीनाबाईंना विचारू लागला की आई, अगं तू असं काही करत आहे? इथं तुला कोण त्रास देत आहे? मीनाबाई हसत हसत म्हणू लागल्या, नाही बेटा, फक्त माझं जीवन मी माझ्या पद्धतीने जगणार आहे. दोन्ही सुना एकमेकींकडे बघत राहिल्या. तेवढ्यातच रेश्मा रागाला जाऊन म्हणाली, आई तुम्ही तिथे एकटे कसे राहणार? तुम्ही इथे सगळ्यात सुख सुविधा आहे. मीनाबाई गंभीर आवाजात म्हणाल्या, घरात किती सुख सुविधा आहे याच्यापेक्षा त्या घरामध्ये मला किती किंमत आहे हे महत्वाचं आहे. सुनबाई त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. डोळ्यांतील अश्रू पदराने पुसत त्या घरातून बाहेर पडल्या. त्या घरी पोहोचल्यानंतर तर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते घर त्यांचं स्वतःचं होतं. अर्थात तिथे त्यांना कोणी त्रास देणारं किंवा त्यांचा अपमान करणारं असं कोणीच नव्हतं. त्या छोट्या घरात त्यांनी बचत केलेल्या पैशांतून त्यांनी एक नवीन जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातल्या मुलांची शिक्षणाची परिस्थिती बघून त्यांच्या हृदयामध्ये एक भावना जागी झाली. त्यांनी त्यांच्या छोट्या घरामध्ये मुलांना शिक्षण देणे सुरू केले. सुरुवातीला थोडेफार मुलं आली पण मीनाबाईंची शिकवण्याची पद्धत बघून मुले हळूहळू वाढूच लागली. हळूहळू त्यांच्या गावातील मुलं त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. मीनाबाईंनी फक्त मुलांना शिक्षणच नाही दिलं, तर त्या शिक्षणाबरोबर संस्कार आणि आत्मविश्वास सुद्धा शिकवला. शिक्षण घेतलेल्या मुलांनी चांगले चांगले प्रोजेक्ट बनवू लागले होते. ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली. गावाच्या बाहेरचे लोक सुद्धा मीनाबाईंचे कौतुक करू लागले. मीनाबाई इतकं चांगलं शिक्षण देऊ लागल्या की गावाच्या शेजारी छोट्या वाडी वस्तीवरील मुलं सुद्धा त्यांच्याजवळ शिक्षणासाठी येऊ लागले होते. एक दिवस शहरातल्या एका मोठ्या उद्योगपतीने त्यांच्याविषयी ऐकलं आणि त्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी मीनाबाईंना आर्थिक मदत केली. मीनाबाईंनी त्या पैशातून शाळेची इमारत बांधून घेतली आणि त्या शाळेला नाव दिलं मीना विद्या मंदिर. शाळा खूप मोठी लोकप्रिय झाली. मीनाबाईंनी त्या शाळेसाठी खूप कष्ट घेतले होते आणि त्यानंतर एक प्रतिष्ठित संस्था सुद्धा झाली. आता मीनाबाईंकडे धनदौलत कमवली होती, पण त्यांनी आपला स्वभाव नाही सोडला. त्यांनी जी धनदौलत कमवली होती त्यातला काही हिस्सा त्यांनी गावच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला. मीनाबाईच्या यशस्वी जीवनाची गोष्ट
त्यांच्या मुलांना समजली. आता त्यांच्या मुलांना त्यांच्या आईची खरी किंमत कळू लागली. आता ते त्यांच्या आईकडे मीनाबाईकडे माफी मागण्यासाठी आले. पण मीनाबाईने त्यांना समजावलं की मी तुम्हाला माफ केलं आहे, पण किंमत मागून मिळत नसते, तिला कमवावी लागते. मीनाबाईंची हीच गोष्ट फक्त गावचीच नव्हती, तर शहरात सुद्धा त्यांना आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या नवऱ्याची शिकवण थोडीफार पैसे जमा करून ठेव त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनाचा एक आधार बनला आणि त्यांना एक दिशा मिळाली. मीनाबाईचा हा प्रवास त्यांच्या मुलांसाठी आणि सुनांसाठी एक उत्तम प्रकारचा धडा होता. त्यांनी दाखवून दिलं, जीवनात आत्मसन्मान खूप मोठी संपत्ती आहे आणि त्याला मिळवण्यासाठी कधी कधी कठीण निर्णय सुद्धा घ्यावे लागतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या खडतर मीनाबाईंच्या प्रवासाची आणि जीवनाची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.